यांच्यात एक साम्य आहे आणि जितकं त्यांच्यामध्ये साम्य आहे ना तितकाच मोठा फरक त्यांच्यात आहे. मिस्टर धैर्य मुजुमदार, या न्याय देवतेकडे एकदा नीट बघा. तिनं तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे म्हणजे उघड आहे ती आंधळी आहे. आणि प्रेम हे आंधळ असतं हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण यामध्ये फरक असा आहे की न्यायदेवतेचा आंधळेपणा हा सत्य बाहेर काढण्यासाठी असतो, तर प्रेमातला आंधळेपणा असत्य सुद्धा लपवून ठेवतो. मायलॉर्ड धैर्य मुजुमदार यांचा प्रेमातला आंधळेपणा हा त्यांना आत्ता सावी मुजुमदार यांच्याविषयी चांगलं बोलायला भाग पाडतोय. ते तिच्या प्रेमात इतके आकंठ बुडालेत की तिचं खोटं बोलणं त्यांना दिसतच नाहीये. असं काही नाहीये. असंच आहे धैर्य मुजुमदार, असंच आहे. तुम्ही तिच्या प्रेमात इतके आंधळे झालायत की तुम्ही तिला वाचवायचा प्रयत्न करताय. जज साहेब, हे वाटेल ते बोलताय आता. मायलॉर्ड, त्यांचं प्रेम हे त्यांच्या बुद्धीवर वरचढ ठरतंय. खरं तर ना धैर्य मुजुमदार यांना माहितीये, त्यांना आतून याची जाणीव आहे की होय सावी मुजुमदार या गुन्हेगार आहेत आणि त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांना मान्य आहे. पण त्यांचं प्रेम आहे ना सावीवरती, त्यामुळे खरं तर ते आत्ता काहीच मान्य करणार नाही. प्रेमातल्या आंधळेपणानं मी काही बोलत नाहीये. सावी जर खोटी असती आणि ती गोष्ट मला कळाली नाही असं होऊच शकत नाही, कारण मुळात मीच तिच्याशी खूप मोठा खोटेपणा केलाय. हो जज साहेब, खरंय, मीच फसवलंय सावीला. आणि ही गोष्ट तिला कळाली सुद्धा, पण तरी सुद्धा तिनं माझी साथ नाही सोडली. खरं तर तिनं मला कायमचं सोडून निघून जावं इतका त्रास दिलाय मी तिला. चिमूटभर सुद्धा सुख तिच्या वाट्याला येऊ दिलं नाही मी, पण तरी सुद्धा ती माझ्या बाजूने उभी राहील. त्यावेळी मला एक गोष्ट कळली. ज्यावेळी एक मुलगी प्रेम करते ना त्यावेळी स्वतःचं सर्वस्व ती समोरच्याला देऊन टाकते. तिच्या नात्याची जागा बदलत असते. कधी ती आई असते, कधी बहीण, कधी आजी, कधी मैत्रीण, कधी गर्लफ्रेंड, तर कधी बायको. पण या सगळ्यात तिचं प्रेम कधीच कमी होत नाही. ती प्रेम देतच असते, कशाची अपेक्षा न ठेवता. तिच्या वाट्याला किती दुःख आलं तरी ती जगभर सुख वाटत फिरते. जेव्हा एक मुलगी प्रेम करते तेव्हा ती स्वतःचं अस्तित्व विसरून जाते. तसंच सावीनं माझ्यावर प्रेम केलंय, खरं प्रेम, मनापासून. आणि ते आजपर्यंत मला तिच्या डोळ्यात दिसत आलंय कायम. तिनं माझ्यावर इतकं प्रेम केलंय की मी या जगाकडे प्रेमानं बघायला शिकलो. जज साहेब, खऱ्या प्रेमाचं याच्यापेक्षा वेगळं काय प्रमाण असणार आहे? आणि तिच्यावर जे काही आरोप झालेत ना ते सगळे आरोप खोटे आहेत. सावी,
खर तर या कोर्टात मी तुझा गुन्हेगार आहे. तू माझ्यावर खरं प्रेम केलंस, पण मी जमलं तर माफ कर मला. माय लॉर्ड, एक स्त्री म्हणून माझी तुमच्याकडे विनंती आहे. आता अजून मला माझ्या प्रेमाची इथे चर्चा नाही करायची. प्लीज, धैर्य मुजुमदारांची साक्ष समोर ठेवून तुम्ही निर्णय द्यावा, एवढीच विनंती. रिक्वेस्ट ग्रांटेड. धैर्य मुजुमदार यांनी दिलेल्या साक्षीला ग्राह्य धरून आणि त्यांच्या स्टेटमेंट्सचा नीट विचार करून हे कोर्ट असा निर्णय देते की सावी मुजुमदार यांनी धैर्य मुजुमदार यांची कोणतीही फसवणूक केलेली नाही. त्या निर्दोष आहेत. माय लॉर्ड, सावी मुजुमदार यांनी धैर्य मुजुमदार यांना फसवलेलं नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मी ते मान्य करतो. हे सगळं जरी असलं तरी सावी मुजुमदार यांनी माझे अशील अंगद निमकर यांच्या बरोबर जे काही केलं ते कधीच पुसलं जाणार नाही माय लॉर्ड. ते कधीच माफ केलं जाणार नाही. माय लॉर्ड, अंगद निमकर सारख्या सज्जन गरीब माणसावर सावी मुजुमदार यांनी जी काही वेळ आणली माय लॉर्ड, ती आणखी कुणावरही आणू शकतात. अनेक पुरुषांना त्या तसं करून फसवू शकतात, त्यांच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करू शकतात. आपली भूक मिटवण्यासाठी अशा अनेक मुलांचं आयुष्य त्या उद्ध्वस्त करू शकतात माय लॉर्ड. म्हणून माझी कोर्टाला विनंती आहे माय लॉर्ड, प्लीज त्यांनी या कोर्टाचा लवकरात लवकर निकाल लावावा